आणि यानंतर आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते जम्मू काश्मीरमधून महबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी पराभव स्वीकारलेला आहे। तर जनादेश मान्य असल्याचं इल्तिजा यांनी ट्विट केलेलं आहे। आपण पाहतोय सध्याची ही अतिशय महत्त्वाची अपडेट। जम्मू काश्मीरमधून महबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांनी हा पराभव स्वीकारल्याचं ट्विट केलंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय सांगाल, काय महत्त्वाची माहिती? हा जो बिजबेहरा मतदारसंघ आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण तिथे सातत्याने हे पीडीपीचा उमेदवार निवडून आलेला आहे। पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी महबूबा मुफ्ती यांचा हा पक्ष आहे आणि तिथून यावेळेला महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा ही मैदानामध्ये उतरलेली होती आणि त्यामुळे हा तिचा वैयक्तिक पराभव आहेच आहे, मात्र पीडीपीचा पण फार मोठा पराभव इथे मानला जातोय आणि त्यामुळेच या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। आणि त्यानंतर आता जे कल आले त्यानुसार इल्तिजा ही पिछाडीवर जात होती सातत्याने आणि अखेर तिने ट्विट केलंय आणि पराभव मान्य केलेला आहे, जनतेचा कौल मान्य केलेला आहे आणि पीडीपीसाठी ही मोठी हार मानण्यात येते। त्याचबरोबर ओव्हरऑल जम्मू काश्मीरचे जर निकाल बघितले तर 90 संख्या असणारा इथली जी निवडणूक आहे, एकूण त्याचा मॅजिक आकडा जो आहे तो 46 आहे आणि जवळपास काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीचा जो कल बघितला तर तो 49-50 पर्यंत पोहोचलेला आहे। याचा अर्थ बहुमताचा आकडा जो आहे तो काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने पार केलेला आहे। त्यामुळे जम्मू काश्मीरचं चित्र जवळपास आता स्पष्ट झाल्यामध्ये जमा आहे। एवढंच नाही तर पीडीपी भविष्यात त्यांच्याबरोबर येऊ शकते निकालानंतर, अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे पीडीपी बरोबरचं जर हे गणित बघितलं तर निकाल स्पष्टपणे आपल्याला बघतोय भाजपचा इथे पराभव झाल्याचं तरी पाहायला मिळतंय। अगदी नक्कीच धन्यवाद सोनाली दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता निकालाचं हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। त्या ठिकाणी काँग्रेस आणि एनसीची जी युती होती त्यांचा जवळपास विजय निश्चित झालेला आहे आणि भाजपला खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय, कारण काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पार्टी यांनी आघाडी घेतलेली आहे। जी मॅजिक फिगर आहे ती गाठण्यात आता कदाचित त्यांना यश येईल असंच चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर महबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा यांचा पराभव झालेला आहे। नॅशनल कॉन्फरन्सने त्या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे आणि काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेस यांनी त्या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याचं आपण म्हणू शकतो।